इमर्जन्सी फंड का बनवलं पाहिजे याची मेजर 10 कारणं या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलो आहे. मित्रांनो, इमर्जन्सी फंड नसणं हे तुम्हाला फायनान्शियल क्रायसिसमध्ये तुमच्या वेल्थ डिस्ट्रॉय करण्यामध्ये खूप मोठं कारण बनतंय असं मला दिसतंय. त्यामुळे प्रामुख्याने मी या विषयावरती व्हिडिओ बनवतोय. याची 10 कारणं मी इथं देणार आहे. तुम्ही का इमर्जन्सी फंड बनवला पाहिजे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका. प्रत्येक कारण अतिशय महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जर हे कारणं समजून घेतली तुम्ही का बनवला पाहिजे इमर्जन्सी फंड तर निश्चितच तुम्हाला आर्थिक स्थैर्य किंवा फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी जास्त अडचणींना फेस करावं लागणार नाही आहे. सो स्टार्ट करूयात व्हिडिओला. सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. मागच्या 10 वर्षापासून फायनान्शियल सेगमेंटमध्ये लोकांना फायनान्शियल लिटरसी हा विषय शिकवतोय आणि आजचा हा विषय घेऊन येण्याचं कारणच असं आहे की मी हजारो लोकांना भेटलो आहे जे आर्थिक अडचणीत गेले आणि ते खूप साऱ्या स्टोरीज मला सांगत होते आणि त्यावेळी मला हे रिअलाईज झालं की प्रत्येक आर्थिक अडचणीमागं लोकांनी इमर्जन्सी फंड न ठेवता केलेल्या फायनान्शियल कृती, जे काही घर घेणं असेल, गाडी घेणं असेल, फिरायला जाणं असेल, काहीही करणं असेल, इमर्जन्सी फंडचा विचार न करता त्यांनी ते केलं आणि अचानक त्यांच्या आयुष्यात काहीतरी असं घडलं त्याच्यामुळे ते फायनान्शियल क्रायसिसमध्ये गेले. तर पहिलं कारण जे आहे ते आहे जॉब लॉस. आता मित्रांनो, बरेचशा लोकांना असं वाटतं की मला कायमस्वरूपी नोकरी आहे, मला काही टेन्शन नाही, प्रत्येक महिन्याला माझ्याकडं सॅलरी जमा होणार. पण मित्रांनो, हे जॉब लॉस कधी पण होऊ शकतं. करोना काळामध्ये प्रत्येकाला घरात बसावं लागलं होतं. 6 महिने तरी साधारणपणे पुरेल एवढा फंड लोकांकडं नव्हता. तर अशा लोकांचे खूप सारे हाल झाले, खूप सारे त्रास, टेन्शन त्यांना भोगावे लागले. 10-10, 20-20, 30-30 वर्ष काम करूनसुद्धा 6 महिने जगता येईल एवढा फंड लोकांनी जमा करून नाही ठेवला आणि मग अडचणीमध्ये गेले. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये झपाट्याने टेक्नॉलॉजी बदलते आहे. तुम्ही ज्या सेगमेंटमध्ये काम करताय होऊ शकतं त्या सेगमेंटमध्ये तुम्ही जे स्किल तुमच्याकडे आहे तर इथून पुढं त्या स्किलचं रिक्वायरमेंट नसेल. कारण टेक्नॉलॉजी एवढी बदलती आहे की तुम्हाला जे येतं त्याची गरज नाही आहे. तर माईट बी जॉब लॉस होऊ शकतो आणि मग अशा वेळेला जर तुमचा जॉब गेला, 5-6 महिने घरात बसायची वेळ आली तर तुमच्याकडे जर पैसे नसतील, तुम्ही जर इमर्जन्सी फंड नसेल बनवला तर तुम्ही खूप साऱ्या आर्थिक अडचणींना फेस कराल. स्ट्रेस, टेन्शनमुळे आजारी पडू शकाल आणि माईट बी परत एकदा तीसुद्धा इमर्जन्सी तुमच्याकडे असू शकेल. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते जॉब लॉस. जॉब लॉस हे जर झाला तर मग काय करायचं. तर जॉब लॉसमध्ये असं पण होऊ शकतं की तुमचा अपघात झाला, हाताला किंवा पायाला हाड मोडलं, तुम्ही घरात बसलात 2 महिने 4 महिने तर उत्पन्न बंद आहे. म्हणजे तुमचं रेग्युलर अर्निंग जर बंद झालं तर मग काय करणार. किंवा घरातलं तुम्ही न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहता, नवरा बायको 2 मुलं, मुलगा आजारी पडला किंवा बायको आजारी पडली, दवाखान्यात जायला लागतं, घरी यायला लागतं, त्यामुळे जॉबला जात नाही, त्यामुळे अर्निंग बंद होतं. तर कमाई कधीही काहीही कारणाने कमी जास्त जर झाली तर 5-6 महिने जगता येईल एवढा तुमच्याकडे इमर्जन्सी फंड नसेल तर मात्र तुम्ही खूप साऱ्या अडचणीत जाल. सो यू शुड हॅव फर्स्ट रिझन ऑफ मेकिंग इमर्जन्सी फंड की जॉब लॉस किंवा अर्निंग लॉस असं म्हणूयात. अर्निंग लॉस, तर त्याच्यासाठी तुम्ही ते केलं पाहिजे. त्यानंतर हेल्थ एक्सपेन्सेस. मी मागच्या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल दिलं होती, दात दुखायला लागला अचानक किंवा अचानक काहीतरी चक्कर यायला लागली, अचानक काहीतरी व्हायला लागलं. तर आता अचानक हे सगळ्या गोष्टी घडत आहेत. अशा वेळेला आपण पैशाचं प्रयोजन करून ठेवलेलं आहे का. आपण काय करतोय, जे काही कमाई आहे त्याचं तंतोतंत मॅनेजमेंट केलेलं असतं. इकडे EMI जाणार, इकडे हा ग्रोसरीसाठी जाणार, इकडे हा SIP-साठी जाणार, व्हॉटएव्हर जे काही तुम्ही करून ठेवलेलं आहे. पण अचानक अशा काही गोष्टी हेल्थ रिलेटेड इश्यू उद्भवले, अपघात हे पण होऊ शकतं आणि घरात जेवढे लोक आहेत तेवढे सगळ्या लोकांची रिस्क आपल्यावरती असते आणि त्यासाठी अचानक पैसे लागू शकतात. त्याच्यासाठी सुद्धा तुमच्याकडे इमर्जन्सी फंड पाहिजे. नाही तर तुमची आहे ती वेल्थ तो डिस्ट्रॉय करू शकतो किंवा तुम्हाला कर्जबाजारी होण्यास भाग पाडू शकतो. सो हेल्थ एक्सपेन्सेससाठी तुम्ही, हे पण एक कारण आहे ज्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, इमर्जन्सी फंड बनवलं पाहिजे. काही जसं मी डेंटल बिल भरायचं आहे तुम्हाला, त्यासाठी अचानक दात दुखायला लागले तर ते करायला लागेल. इमर्जन्सी पेट केअर, तुमच्याकडे जर काही पेट्स आहेत, गाय आहे, म्हैस आहे किंवा कुत्रा आहे, मांजर आहे, अचानक आजारी पडू शकतात, अचानक त्यांच्यासाठी काही तुम्हाला खर्च करावा लागू शकतो आणि अशा वेळेला पैसे नसतील तर मग अडचण आहे. आपल्याला वाटतं ते हेल्दीच राहतील, तसं नाही होऊ शकत. किंवा घरातले काही खर्च, अचानक घरातला नळ गळायला लागला, अचानक काहीतरी ब्लॉकेजेस झालं, अचानक गॅसचं पाईपचं काहीतरी झालं, अचानक वॉशिंग मशीन खराब झाली, अचानक TV सेट खराब झाला, अचानक AC मध्ये प्रॉब्लेम आला, तर अचानक काय पण होऊ शकतं.
आणि मग अशा वेळेला जर समजा आता काल परवाच माझी बायको म्हटली की माझं ते वॉशिंग मशीनचं फलाना गोष्ट गेली आहे आणि त्याला 7-8-10 हजार रुपयाचा खर्च त्या ह्यांनी सांगितलेला आहे वॉशिंग मशीन रिपेअर करायला. आता 8-10 हजाराचं नियोजन नसेल, वॉशिंग मशीन बंद ठेवली तर बायको काम नाही करू शकत, मग मला ते लगेच तात्काळ करायला लागतं. सो माझ्याकडे जर असं काही नियोजन नसेल तर मला काय करायला लागेल, क्रेडिट कार्ड मारायला लागेल, कोणाकडनं तरी उसने घ्यायला लागतील. असे काही खर्च असतात जे घरात लागू शकतात. सो यू शुड प्रिपेअर्ड एमर्जन्सी फंड फॉर जे काही घर आहे त्याच्या रिपेअरिंगसाठी. अनएक्सपेक्टेड टॅक्स बिल, अचानकपणे आपण विचार पण नाही करत आणि अचानक टॅक्सचं काहीतरी बिल येतं किंवा अजून काहीतरी भरायला लागतं, तर अशा वेळेला सुद्धा पैशांची आपण नियोजन नसेल केलेलं तर ते भरायला लागतं. आता घराचा टॅक्स 3-4 वर्ष झालं आलाच नव्हता, भरलाच नाही आणि अचानक ते बिल आलं. अचानक बिल आलं तर काय करायला लागेल, भरावं तर लागणार आहे, नाही भरलं तर त्याचे दंड आहेत, फाईन आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता 3-4 वर्ष नव्हतं ना, अचानक आलं, अरे होऊ शकतं. असे काही टॅक्सेस येऊ शकतात जे अनएक्सपेक्टेड असतील, आपण लक्षात नाही ठेवत आहे. किंवा अनएक्सपेक्टेड ट्रॅव्हल. मित्रांनो, गावाकडे आई आजारी पडली, बहीण आजारी पडली, भाऊ आजारी पडला, त्या ॲडमिट आहेत, फार सिरियस आहेत, तर तुम्हाला काय करायला लागेल, सुट्टी काढून पहिलं गावाला जायला लागेल. तुमच्या प्लॅनमध्ये नव्हतं, तुमच्या बजेटमध्ये नव्हतं, तुमच्या कशातच नव्हतं. अचानक तिकडे गेल्यानंतर कळलं की यार तिथं त्यांच्याकडे पैसे नाहीत, आय शुड पे समथिंग, दे डिपेंडंट ऑन मी. असं काही येऊ शकतं, कोणाची डेथ होऊ शकतं, कोणाचं काही असू शकतं. सो अचानक ट्रॅव्हल करायला लागू शकतं. मित्रांनो, माझा एक प्रोग्राम पेंडिंग होता इंटरनॅशनल आणि त्यांनी ते 3 वर्षापासून करोना काळात त्यांनी ते आयोजन केलं होतं, त्या डेट दिल्या होत्या आणि करोना काळात तो लाईव्ह होऊ शकला नाही. मग अशा वेळेला त्यांनी काय केलं, अचानक मला सांगितलं मागच्या महिन्यामध्ये की आम्ही पुढच्या महिन्यामध्ये प्रोग्राम घेतो आहे. आता त्या प्रोग्रामला मला आउट ऑफ जायचं आहे, त्याच्यासाठी तिकीट्स अरेंज करायचे, एअरलाईन्स बुकिंग करायचं, तिथले हॉटेल्स बुक करायचे, ट्रॅव्हल करायचं, तिथं जायचा यायचा खर्च आणि त्यांची काही रिमेनिंग कॉस्ट होती ती पे करायची. असं सगळं माझं 2-3 लाखाचा खर्च अचानक समोर आला. आता जर मी याला प्रिपेअर्ड नसेल तर काय करायला लागेल, अचानक ट्रॅव्हल आहे माझं, जे करोनामध्ये 2020लाच होणार होतं पण ते पोस्टपोन झालं काही कारणाने, एवढे 2024पर्यंत ते थांबावं लागलं. मग तो प्रोग्राम करायला जाणार आहे मी आता. सो अचानक येणारे खर्च एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. त्याच्यानंतर कार रिपेअरिंग, कारमध्ये अचानक खडखड आवाज यायला लागला, काहीही होऊ शकतं. अचानक टायर पंक्चर होतं, अचानक टायर फुटतं, काही होतं. एकदम मी ट्रॅव्हल करत होतो, रात्रीच्या अंधारात मोठासा खड्डा होता, गाडी आपटली, 2 टायर फुटली, काही करू शकत नाही. दुसऱ्या दिवशी काय त्याच दिवशी मला रात्रीची टायर बदलावी लागली गाडीची. सो एनी काइंड ऑफ कोणतीही गोष्ट, स्कूटर खराब होऊ शकते गाडी आणि आपल्याला माहीत नसते किती खर्च येणार आहे आणि आपण तो कधी प्लॅनमध्ये ठेवलेला नसतो. याच्यासाठी आपल्याकडे इमर्जन्सी फंड पाहिजे, जो खूप महत्त्वाचा आहे आपल्याला फायनान्शियल त्रासापासून वाचवण्यासाठी. त्यानंतर डेथ इन फॅमिली, कोणाची पेटची पण होऊ शकते, कोणाची पण डेथ होऊ शकते अचानक. मग आपण काय प्रिपेअर्ड असतो का, आपल्याला काही माहीत असतं का कोण अचानक मरणार आहे किंवा काय होणार आहे. सो याच्यामुळे सुद्धा खूप सारे डॅमेजेस होतात. माझे एक मित्र होते, त्यांच्या आईला अचानक हार्टमध्ये प्रॉब्लेम व्हायला लागला, ॲडमिट केलं, पैशांची व्यवस्था नव्हती, याच्याकडून काढ त्याच्याकडून काढ, असं ते सगळं उद्योग केला, काही माहीत नव्हतं अँड शी पास्ट. मग ते महिनाभर घरात बसा, मग ते रिलेटिव्ज, मग कितीतरी त्रास. काहीतरी तुमच्याकडं फंड असलाच पाहिजे जो काही होईल, मी फक्त एक कारणं घेऊन आलं असं होईलच असं नाही, पण याच्यातलं कुठलीही गोष्ट तुम्हाला फायनान्शियल क्रायसिसमध्ये घालू शकते, तुम्हाला एमर्जन्सी कुठून तरी कर्ज काढायला भाग पाडू शकते. हे फक्त मला इथं तुम्हाला सांगायचं आहे. अवॉइड क्रेडिट कार्ड डेप्ट. क्रेडिट कार्डचं कर्ज नाही काढायचं असेल, तुम्हाला हे अवॉइड करायचं असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, इमर्जन्सी फंड बनवलं पाहिजे. हे पण एक कारण आहे. कारण मग आपण काय करतो, अचानक येणाऱ्या खर्चासाठी क्रेडिट कार्ड मारत बसतो, मग पुन्हा त्याचं 1 टाईम पैसे भरायला नसतील तर मग त्याचे परत कन्व्हर्जन इन EMI करतो. मित्रांनो, 36%, 48% काहीही व्याज लावतात. या तुम्ही EMI कन्व्हर्जन ज्याला करतात त्याला प्रोसेसिंग फी लावतात, खूप साऱ्या गोष्टी करतात आणि मग परत तेच झंझटमध्ये आपण अडकत राहतो. विनाकारण लोकांना पैसे आपल्या मेहनतीचे देत राहतो. सो मला वाटतं हे 10 कारण आहेत ज्याच्यासाठी तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असला पाहिजे. तुम्हाला अजून काही एखाद दुसरं कारण सापडत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल या गोष्टीसाठी सुद्धा इमर्जन्सी फंड लागू शकतो तर नक्की कमेंट बॉक्समध्ये खाली लिहा. जर व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी लोक इमर्जन्सी फंड नाही बनवत तुमच्या आजूबाजूची आणि जे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं, त्यांच्याकडे इमर्जन्सी फंड नाही, त्यांच्याकडे इमर्जन्सी आली म्हणून तुम्हाला कुठून तरी पैसे काढून द्यावे लागतील, तर अशा लोकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ती लोकंसुद्धा इमर्जन्सी फंडबद्दल अवेअर होतील आणि बनवतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.